तर इकडे कोयना महाबळेश्वर धरण परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे। कोयना धरणामध्ये 43,000 क्युसेकने पाण्याची आवक सध्या सुरू आहे। कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पायथा विद्युतगृहातून 2,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। कोयना नदी पात्रात 42,100 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। गेल्या 24 तासात कोयना परिसरात 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरणामध्ये 85.59 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांची परिस्थिती सध्या आपण पाहतोय। पुण्यामध्ये खडकवासलाचे दरवाजे उघडले गेले आहेत, तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडले गेलेत। तर आता कोयना धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।